बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती। तर 26 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर देऊळगाव तालुक्यातील सिनगाव जहांगीर, पांगरी माळी, गारगुंडी, खल्ल्याळ, गव्हाण परिसरात वादळी वाऱ्यांसह गारपीट आणि मुसळधार पाऊस झाला आहे। गारपिटीने रस्ते हिमाच्छादित झाले आहे। यामध्ये शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील पीक असलेल्या गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला आणि फळबागांचे पिके आणि शेडनेट कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे। तालुका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाला विनंती आहे की तातडीने उद्यापासूनच या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत व नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भात शासनाला अहवाल सादर करावा। तसेच मागे झालेल्या अवकाळी व गारपिटीने झालेल्या नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। अन्यथा देऊळगाव राजा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळेस देण्यात आला आहे। खरंच काल रात्री पूर्ण देऊळगाव तालुक्यामध्ये भीषण असं वादळ, गारपीट आणि अवकाळी पाऊस अशा या परिस्थितीमुळे सर्वच पिकं, प्रामुख्याने नेट मधील पिकं असतील ज्याचं सगळ्यात मोठं नुकसान या ठिकाणी झालंय। ज्वारी असेल, हरभरा असेल, बाजरी असतील, गव्हाचं असेल, तर सर्वच पिकं आता उद्ध्वस्त या ठिकाणी झालेले आहेत। आणि शासनाकडून गेल्या 2-3 महिन्यापूर्वी जी गारपीट झाली होती त्याचंच आतापर्यंत 1 रुपया कोणाला मिळाला नाही आणि आताही नवीन एक आसमानी संकट हे शेतकऱ्यावर कोसळलं। तर आमची एकच शासनाकडे मागणी आहे की तात्काळ सर्व पिकांना एकरी सरसकट 50,000 रुपये तरी कमीत कमी एकरी अशी मोबदला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि विशेषतः शेडनेटसाठी NDRF मधून मदत त्या ठिकाणी मिळाली पाहिजे। म्हणून तरच या शेतकऱ्याला काहीतरी आपला आत्महत्या न करण्याचं कारण त्या ठिकाणी मिळेल, नाही तर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय या शेतकऱ्यांना राहिला नाही। एवढी भीषण या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली। तर आश्वासनावर आश्वासनं मिळवण्यात आली, अनेक मोठे आकडे जाहीर करण्यात आले, आतापर्यंत 1 रुपया कोणाच्या खात्यात मिळालेला नाही। आता आपल्या सोबत शेतीचे मालक जे आहे ते आपल्या सोबत आहे ना का भाऊ? वाल्मिक खार्डे। मी वाल्मिक नामदेव खार्डे, राहणार आळंद, तालुका देऊळगाव राजा येथील एक सर्वसामान्य शेतकरी आहे। माझ्याकडे 5 शेडनेट आहेत। या 5 शेडनेटमध्ये बीजोत्पादन कार्यक्रम म्हणजे टमाटा, टरबूज, खरबूज ही सर्व काही पिकं आहेत। आज काल सायंकाळी झालेल्या वादळामध्ये जी गारपीट, पाऊस आणि हवा त्याच्यामध्ये एकही शेडनेट उभं नाही आहे। सर्व स्ट्रक्चर मोडून पडलेलं आहे। आतील पिकाची सर्व नुकसान झालेलं आहे। भांडवल जर पकडलं तर मिनिमम 10 लाखाचं आहे आणि पिकाचं येणारं उत्पादन 10 लाखाच्या वरचं होतं। हे सर्व 20 लाखाच्या वर नुकसान झालेलं आहे। महाराष्ट्र TV 24 साठी दयासिंग बावरे, बुलढाणा।